डिअर स्टुडंट्स, आपण कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, ज्या दोन लाईन्स ओरिजिनमधून जात नाहीत, ज्या दोन लाईन्स ओरिजिनमधून जात नाहीत त्यांचं कंबाइंड इक्वेशन घेतलं. आणि त्या कंबाइंड इक्वेशनमध्ये किती टर्म्स आहेत? 6. त्या कंबाइंड इक्वेशनमध्ये 6 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत? 6. ह्या अशा 3 टर्म्स आहेत. ax square plus 2hxy plus by square 2gx plus 2fy plus c equal to 0. Now that combined equation, ते combined equation pair of lines देतं. बघा, condition for pair of lines, सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल, condition for pair of lines, condition for pair of lines, condition for pair of lines. आपल्याला घ्यायची कंडिशन कशासाठी? फॉर पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्ससाठी आपल्याला कंडिशन घ्यायची. आता बघा, सगळ्यांनी एकदम छान लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. दिस इज द लास्ट पॉईंट ऑफ दिस लेसन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. खूप सोपा लेसन आहे. काय अवघड वाटलं तुम्हाला? काहीच नाही, बरोबर. बघा, फर्स्ट पॉईंट, कंबाइंड इक्वेशन. लिहा माझ्यासोबत, चला वही पेन काढा, लिहायला सुरुवात करा. कंबाइंड इक्वेशन लिहिताय ना? स्टार्ट रायटिंग. Combined equation of pair of lines, combined equation of pair of lines does not passing through origin, does not passing through origin, does not passing through origin, does not passing through origin is combined equation of pair of lines which does not passing through origin is काय बघा, combined equation ax square plus 2hxy plus by square ह्या 3 टर्म्स आल्या आणि पुढच्या 3 टर्म्स 2gx plus 2fy plus c equal to 0. So we have 6 terms. याच्यामध्ये किती टर्म्स आहेत? 6 टर्म्स आहेत. So combined equation of a pair of lines, combined equation of pair of lines which does not passing through origin, की ज्या origin मधून जात नाहीत, ज्या origin मधून जात नाहीत, ते काय असतं? ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. So this is the combined equation. हे काय आलं? कंबाइंड इक्वेशन. आणि ह्या कंबाइंड इक्वेशनमध्ये पेअर ऑफ लाईन्स असतात की ज्या ओरिजिनमधून जात नाहीत. ओके, आता बघा, मग यासाठी कंडिशन काय? समजा याला आपण काय म्हणतो? दिस इज जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. हे जनरल इक्वेशन आहे, हे लक्षात ठेवा. हा वर्ड आहे ना, हा वर्ड डोक्यामध्ये ठेवायचाच. दिस इज जनरल इक्वेशन, दिस इज जनरल. हे काय आहे? जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. दिस इज जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. ओके, बघा, आता ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला असं इक्वेशन देणार, तुम्हाला 6 टर्मचं इक्वेशन देतील, तुम्हाला 5 टर्मचं इक्वेशन देतील, तुम्हाला 4 टर्मचं इक्वेशन देतील, पण मिनिमम 4 टर्मचं इक्वेशन तुम्हाला देतील. आणि त्या मिनिमम 4 टर्मच्या इक्वेशनमध्ये पेअर ऑफ लाईन्स असतात. काय असतात? पेअर ऑफ लाईन्स. सो दिस इक्वेशन कन्सिस्ट ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स. केव्हा? त्यासाठी काहीतरी कंडिशन असली पाहिजे ना, तर ती कंडिशन अशी बघा, जनरल लिहा, चला स्टार्ट रायटिंग. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, general second degree equation in x and y, general second degree equation in x and y consist of pair of lines if. बघा, आता याच्यामध्ये काय काय आहे बघा बरं. लिहून झालं इथपर्यंत? वाक्य लिहून झालं सगळ्यांचं? ओके, आता बघा, ह्या पहिल्यामध्ये कोण आहे? ए. नंतरच्या याच्यामध्ये कोण आहे? एच. नंतरच्या याच्यामध्ये कोण आहे? बी. नंतर कोण आहे? जी. नंतर कोण आहे? एफ. आणि नंतर कोण आहे? सी. मग इथं ए आहे, इथं एच आहे, इथं बी आहे, इथं जी आहे, इथं एफ आहे आणि इथं सी आहे. तर यांचा एक डिटर्मिनंट तयार होतो. यांचा काय तयार होतो? डिटर्मिनंट. बघा, ए एच जी, ए एच जी.
बरोबर, AHG. हे पण इथंच मांडायचं, AHG, AHG. पुढे आहे बघा, पुढे काय आहे, इथे आहे BFFC, BFFC इक्वल टू 0. जर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तरच याच्यामध्ये काय असतात, पेअर ऑफ लाईन्स असतात. याच्यामध्ये काय असतात, पेअर ऑफ लाईन्स. काय असतात, पेअर ऑफ लाईन्स. याच्यामध्ये असतात पेअर ऑफ लाईन्स. ओके, हे कसं लक्षात ठेवायचं बघा, ए हँडसम गर्ल. लक्षात ठेवण्यासाठी हँडसम बॉय असतो आणि ब्युटिफुल गर्ल असते, पण आता लक्षात ठेवा ना, ए हँडसम गर्ल हॅविंग ब्युटिफुल फेस गोईंग फॉर कॉलेज. ए हँडसम गर्ल हॅविंग ब्युटिफुल फेस गोईंग फॉर कॉलेज. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा डिटर्मिनंट लक्षात ठेवतो. ह्याचं एक्सपान्शन पण येतं, माहिती का, याचं एक्सपान्शन पण येतं. कसं येतं बघा, याचं एक्सपान्शन असं आहे, ABC प्लस 2FGH प्लस 2FGH प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. याचंच एक्सपान्शन ह्या डिटर्मिनंटचं. बघा कसं आहे, ABC मांडले. आता तुम्ही गंमत जर पाहिली, हे लक्षात ठेवायला सांगतोय मी, कसं लक्षात ठेवायचं, एक्सपान्शन कसं लक्षात ठेवायचं. डायगोनल बघा, ABC ह्या डिटर्मिनंटमध्ये एकदा आलेत का दोनदा आलेत, एकदाच आलेत, मग त्यांचा ग्रुप बनवला ABC. F किती वेळा आला, 2 वेळा. G किती वेळा आला, 2 वेळा. H किती वेळा आला, 2 वेळा. H 2 वेळा, G 2 वेळा, F 2 वेळा, मग 2 वेळा FGH. ओके, आता काय करायचं बघा, AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. एकदा A कोणाबरोबर घ्यायचा, F बरोबर. एकदा A घेतला F बरोबर, एकदा B घेतला G बरोबर, एकदा C घेतला H बरोबर. FGH ABCDEFGH असं असतं ना, ABCDEFGH. ओके, मग बघा, A बरोबर कोण येणार, F, पण F किती वेळा आहे, 2 वेळा, मग Fचा स्क्वेअर. B बरोबर कोण येणार, G, पण G किती वेळा आहे, 2 वेळा, BG स्क्वेअर. C बरोबर कोण येणार, शेवटचा H किती वेळा आहे, 2 वेळा, CH स्क्वेअर. आणि हे पुढचे तिघं निगेटिव्ह आहेत आणि पुढचे दोघं पॉझिटिव्ह आहेत. तर हे झालं एक्सपान्शन. ह्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन एवढं येतं, हे सोडून तुम्हाला कळणारच आहे. एकतर हे लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा, ऑर. ओके, तर हे कशासाठी आहे, पेअर ऑफ लाईन्ससाठी. याला तुम्ही अंडरलाईन करा, याला तुम्ही बॉक्स बनवा. फॉर पेअर ऑफ लाईन्स द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इक्वल टू 0. या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते, 0 असते. बघा, मग थर्ड आता आपल्याला काय घ्यायचं आहे की ह्या पेअर ऑफ लाईन्स पॅरलल पण असतात. बघा, मी काय लिहिणार, चला रायटिंग स्टार्ट करा. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन in x and y, general second degree equation in x and y consist of pair. पहिला शब्द काय आला, पेअर. consist of pair of lines. General second degree equation in x and y consist of pair of lines. चुकलं, थांबा जरा, pair of parallel lines, pair of coincident lines, pair of parallel lines. General second degree equation in x and y consist of pair of parallel lines if केव्हा, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स इफ. केव्हा सांगा, पेअरसाठी पहिला वर्ड कोणता आहे, पेअर. पेअरसाठी काय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आणि पॅरललसाठी काय, h² मायनस AB इक्वल टू 0. पण हे उलटं वापरायचं. पहिली कंडिशन काय वापरायची, h² मायनस AB इक्वल टू 0. पॅरललसाठी काय आलं, h² मायनस AB इक्वल टू 0. पॅरललसाठी आलं h² मायनस AB इक्वल टू 0 आणि पेअरसाठी आलं दॅट डिटर्मिनंट इक्वल टू 0. आता हा D लिहिलाय म्हणजे हे लिहिलंय. ओके, सो D इक्वल टू 0. बघा,
जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स इफ पॅरलल एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 पेअर डी इक्वल टू 0. चौथा पॉईंट. हे थर्ड आणि फोर्थ हे बघा, ह्याच्यावरती पण प्रॉब्लेम्स आहेत. याच्यावरती दोन टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. कसे? पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम, शो दॅट द फॉलोइंग इक्वेशन रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ लाईन्स. फर्स्ट टाईप संपला. सेकंड टाईप, if the given equation consists of pair of lines then find the value of k. तर k ची व्हॅल्यू काढा. बरोबर. ह्याच्यावरती दोन टाईपचे प्रॉब्लेम्स. ह्याच्यावरती तिसऱ्या आणि चौथ्यावरती जे प्रॉब्लेम्स आहेत ते दरवर्षी परीक्षेला आहेत. एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी थर्ड आणि फोर्थचे प्रॉब्लेम्स येतात. बघा आता इथे घेतलं पेअर ऑफ पॅरलल. सांगा पुढचं काय असेल? पेअर ऑफ परपॅन्डिक्युलर. मग बघा जनरल लिहा. चला स्टार्ट, रायटिंग स्टार्ट. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय consist of pair of perpendicular lines, consist of pair of perpendicular lines if consist of pair शब्द आला आणि तो शब्द कोणता आला? परपॅन्डिक्युलर. मग दोन वर्ड आले, पेअर, पॅरलल, पेअर, परपॅन्डिक्युलर. पेअर म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इक्वल टू 0 आणि परपॅन्डिक्युलर म्हणजे काय? ए प्लस बी इक्वल टू 0. मग पहिलं बघा, पहिलं परपॅन्डिक्युलरसाठी ए प्लस बी इक्वल टू 0 आणि दुसरं पेअरसाठी काय येणार? डी इक्वल टू 0. मग परपॅन्डिक्युलरसाठी ए प्लस बी इक्वल टू 0 आणि पेअरसाठी येणार डी इक्वल टू 0. आणि या लेसनमधला लास्ट पॉईंट नंबर 5. पॉईंट नंबर 5. ओके. नाही, अजून एक पॉईंट आहे बघा. काय? ॲक्यूट अँगल. राईट डाऊन, लिहायला सुरुवात करा. ॲक्यूट अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स इज गिवन बाय, तोच फॉर्म्युला आहे, इज गिवन बाय. ॲक्यूट अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स इज गिवन बाय. आता काय विचारलं आहे? ॲक्यूट अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स इज गिवन बाय काय येणार बघा? टॅन थिटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. मॉड्युलस ऑफ 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. आणि लास्ट आहे द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. लास्ट आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पहा पॉईंट नंबर 6 काय म्हणलंय बघा. कंडिशन टू लाईन्स intersect, conditions to line intersect each other, condition to line intersect each other, condition to line intersect each other is, condition to lines intersect each other is h square minus ab is greater than or equal to 0. h square minus ab is greater than or equal to 0. जर लाइन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर कंडिशन काय आहे? h square minus ab is greater than or equal to 0 and the point of intersection is बघा तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे? and the point of intersection is, इकडे लिहितो बघा, हा पॉइंट इकडे लिहितो मी, and the point of intersection is hf minus bg upon ab minus h square. इथं खाली तोच ab minus h square काय नाही आपल्या फॉर्म्युलामध्ये इथं h square minus ab ना, त्याला उलटा केला ab minus h square आणि इथं काय hf minus bg gh minus af. So this is the formula to find the point of intersection and this formula is very important for your CET and JEE. तर CET आणि JEE साठी हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. hf minus bg आलं का?
हे चौघं एच एफ मायनस बी जी. खालचं तर आपलं पाठ झालं एच स्क्वेअर मायनस ए बीचं काय असतं ए बी मायनस एच स्क्वेअर ए बी मायनस एच स्क्वेअर एच एफ मायनस बी जी. इकडे काय येतं जी एच जी एच जी एच जी एच जी एच मायनस ए एफ जी एच मायनस ए एफ एच एफ मायनस बी जी एच एफ मायनस बी जी हा झाला. त्यानंतर जी एच जी एच जी एच असं घ्या जी एच मायनस ए एफ. म्हणजे पहिल्यांदा काय आहेत एच एफ मायनस बी जीसाठी हे चौघं आहेत पहिले एच एफ मायनस बी जी बरोबर एच एफ मायनस बी जी. आणि पुढच्यासाठी पहिला तिसरा बघा जी एच मायनस ए एफ जी एच मायनस ए एफ एच एफ मायनस बी जी जी एच मायनस ए एफ एच एफ मायनस बी जी एच एफ मायनस बी जी जी एच मायनस ए एफ. कळलं. आणि खाली मात्र काय एच स्क्वेअर मायनस ए बीच्या उलटं ए बी मायनस एच स्क्वेअर. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की याचं थेरम बिरम काय आहे का नाही. काहीच नाही थेरमची गरजच नाही आहे त्याला. सो द गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ लाईन्स. जेव्हा ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते 0 द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. त्याचं हे एक्सपान्शन आहे. आणि तुम्ही मग आता पेअरसाठी काय डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 पॅरललची कंडिशन एच स्क्वेअर मायनस ए बी याचं प्रूफ घेतलं आहे परपेंडिक्युलरचं प्रूफ घेतलं आहे अँगल तोच राहतो फॉर्म्युला तोच येतो टॅन थिटा इक्वल टू बरोबर. आणि जर लाईन इंटरसेक्ट करत असतील तर ही कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 कारण की त्या पेअर ऑफ लाईन्स पाहिजेत ना. इंटरसेक्ट होण्यासाठी त्या पेअर ऑफ लाईन्स पाहिजेत. कुठल्या ती कंडिशन कोणती एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. ओके. आणि त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असतो तर हा एवढा असतो. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला दोन पद्धतीने काढता येतो. एक तर या फॉर्म्युल्याने काढता येतो किंवा आपल्याला कंबाईन इक्वेशन दिलेलं असतं त्या कंबाईन इक्वेशनपासून दोन सेपरेट लाईन भेटतात. ते दोन सेपरेट लाईन जर सोडवले एक्स प्लस वाय इक्वल टू 5 2x मायनस वाय इक्वल टू 10 हे जर सोडवलं तर आपल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटतात. म्हणजेच काय भेटतं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. काय भेटतं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके. बघा आता आज आपण नेक्स्ट टाईप घेऊया शेवटचं टाईप. व्हेरी फेमस एक्झाम्पल अतिशय महत्त्वाचं सुपरहिट एक्झाम्पल आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टाईप. 3 मार्काला येतो म्हणजे येतोच तू आणि तूच असा टाईप आहे हा. टू फाइंड पी अँड क्यू इफ द लाईन्स आर पॅरलल ऑर परपॅन्डिक्युलर. टू फाइंड पी अँड क्यू इफ द लाईन्स आर पॅरलल ऑर परपॅन्डिक्युलर बरोबर. आता बघा आपल्याला दिलं आहे क्वेश्चन काय दिला आहे फाइंड पी अँड क्यू. पी आणि क्यूची व्हॅल्यू काढा इफ धिस इक्वेशन रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. ए पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स लिहा चला. गिवन कंबाइंड इक्वेशन इज पी एक्स स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 14x plus 2y plus q equal to 0. Comparing with काय येणार ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. मग a किती आला सांगा p 2h किती आला -8 मग एच किती आला -4 बी किती आला 3 2g किती आला 14 जी किती आला 7 2f किती आला 2 मग एफ आला 1 आणि सी किती आला क्यू बरोबर. हे आपण कम्पेअर केलं. आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे दिस रिप्रेझेंट्स ए पेअर ऑफ परपॅन्डिक्युलर लाईन्स. आणि मी याच्यामध्ये दोन शब्द आले एक पेअर म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आणि परपॅन्डिक्युलर म्हणजे a प्लस बी इक्वल टू 0. मग पहिल्यांदा पेअर नाही वापरायचं पहिलं परपॅन्डिक्युलर वापरायचं. पहिली कंडिशन कोणाची वापरायची परपॅन्डिक्युलरची. डोक्यात फिक्स ठेवा पेअर ऑफ परपॅन्डिक्युलरमध्ये पहिली कंडिशन वापरायची परपॅन्डिक्युलरची. ओके. बघा फर्स्ट फॉर परपॅन्डिक्युलर लाईन्स काय येणार a प्लस बी इक्वल टू 0. सांगा a किती आहे p b किती आहे 3 इक्वल टू 0. सो p इक्वल टू किती आला -3. सो दिस इज फॉर परपॅन्डिक्युलर लाईन्स.
सेकंड फॉर पेअर ऑफ लाईन्स, फॉर पेअर ऑफ लाईन्स, फॉर पेअर ऑफ लाईन्स. मग पेअर ऑफ लाईन्ससाठी काय येणार? डिटर्मिनंट. चला आता आपण ती कंडिशन वापरूया. आपलं ठरलं होतं ना पुढच्या गणिताला वापरायची. फॉर पेअर ऑफ लाईन्स आयदर डिटर्मिनंट इक्वल टू 0 ऑर काय घेतलं होतं बघा आपण, ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल टू 0. ओके. डिटर्मिनंटच्या ऐवजी आपण हे वापरलं. A किती आला? P. पण P किती आहे? -3 इंटू B किती आहे बघा? 3 इंटू C किती आहे बघा? Q प्लस 2F किती आहे बघा? F1 G किती आहे बघा? G7 इंटू H किती आहे बघा? H आला -4 मायनस A किती आला बघा? P इंटू F किती आला? पण P आपल्याला माहिती आहे ना -3 म्हणून इथं P आला -3. या ठिकाणी आलं -3 इंटू F किती? F किती आहे? 1चा स्क्वेअर मायनस B किती आहे? B आहे 3 इंटू G किती आहे? G आहे 7 मग 7चा स्क्वेअर मायनस C किती आहे? Q इंटू H किती आहे? H आहे -4 सो -4 स्क्वेअर इक्वल टू 0. बघा इथे किती आलं? -9Q बरोबर. इथे 8 8 56 सो -56. देन दिस इज मायनस बिकम +3. ओके. 7चा वर्ग 49 गुणिले 3 बाजूला करावं लागेल. 49 इंटू 3 9 3 27 2 6 12 1 44 बरोबर. 9 3 27 2 12 147 पण कसं -147. देन -Q स्क्वेअर -4 16 सो -16Q इक्वल टू 0 बरोबर. मग -9Q -16Q -25Q बरोबर. हे किती आले? हे 56 आणि 3 हे 53 -53 -147 इक्वल टू 0 -25Q मायनस हे 3 याच्यामध्ये मिळाले 150 झाले 200 आले इक्वल टू 0. सो -25Q इक्वल टू 200 सो Q इक्वल टू 200 -25 आणि किती आले? -8 सो Q इक्वल टू -8 सो P इक्वल टू -3 अँड Q इक्वल टू -8 सो P इक्वल टू -3 अँड Q इक्वल टू -8. समजलं? सो दिस इज फॉर पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. मग असंच आपल्याला पेअर ऑफ पॅरलल दिलं असेल तर काय करायचं? h² - AB इक्वल टू 0 घ्यायचं. पेअर ऑफ पॅरलल पुढचे 2 प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे हां. पेअर ऑफ पॅरललमध्ये इथं काय करायचं? h² पॅरलमध्ये काय येणार? h² - AB इक्वल टू 0 आणि पेअर ऑफसाठी ही कंडिशन आणि यातनं काय करायच्या? P आणि Qच्या व्हॅल्यूज. तर असे आपल्याकडे 3 प्रॉब्लेम आहेत, 2 एक्झरसाइजमधले आणि 1 सॉल्ट. तर हे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे आहेत. ओके ठीक आहे.